हाय हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ह्या छोट्याशा बेबीचा राऊंड कट दाखवणार आहे. बघा त्याचे केस किती कसे केसांची ग्रोथ झालेली आहे. आता आपण याला छानपैकी राऊंड कट देऊन याला छान शेप द्यायचा आहे. तर तुम्ही कसा देणार हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण पाहूया. तर सर्वप्रथम आपण केसांना पाणी मारून घ्यायचे. कुठला पण हेअर कट करताना आधी केसांना व्यवस्थित पाणी मारून घ्या. केसांना व्यवस्थित पाणी मारले तर आपले हेअर कट करणे पण खूप सोपे जाते. व्यवस्थित हेअर स्प्रे करून घ्यायचा. त्यानंतर आपण केसांच्या आधी सेक्शन्स करून घ्यायचे. जर जेव्हा तुम्ही सेक्शन्स घेऊन हेअर कट करता तर तो हेअर कट निश्चितच चांगला होतो. जर तुम्ही डायरेक्ट केस कापायला गेले तर व्यवस्थित केस कापले जात नाही, ते खालीवर कापले जातात. त्याच्यामुळे तुम्ही केसांचे सेक्शन्स घेऊनच हेअर कट करा. तर इथे मी केसांना व्यवस्थित पाणी मारून घेतले आणि नंतर मिडल पार्टिशन घेऊन पाठीमागे 2 सेक्शन्स आणि पुढे 2 सेक्शन्स असे एकूण 4 सेक्शन्स करून घेतले. सेक्शन क्लिपच्या साहाय्याने ते व्यवस्थित पॅक करून घेतले. जेव्हा तुम्ही सेक्शन्स घेऊन हेअर कट करता तर तो निश्चितच चांगला होतो. केस खालीवर कापले जात नाही. सेक्शन्स घेतल्यानंतर आता मी प्रथम बेस हेअर कट करून घेणार आहे. क्लायंटला किती लेंथ कमी करायची आहे ते विचारून आपण एक गाईडलाईनसाठी एक बेस हेअर कट करून घेतला. तो 0 डिग्रीमध्ये कट करायचा आहे, अगदी स्ट्रेट. लहान मुलींचा हेअर कट करताना असं खूपच अवघड जाते, कारण की त्यांची प्रचंड मानेची हालचाल होत असते. तर थोडंसं जरा सांभाळूनच हा हेअर कट करावा लागतो. आपल्या बोटांचा आणि हातांचा आधार घेऊन आपल्याला हेअर कट करायचा आहे. कानाजवळसुद्धा अगदी व्यवस्थित केस कापायचे आहे. कानाला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर मी वरील सेक्शन सोडला, तो सुद्धा गाईडलाईनना मर्ज करत एक्स्ट्राचे हेअर्स आहे ते कट करून घेते आहे. अशा प्रकारे दुसरा सेक्शन सोडून तो सुद्धा याप्रमाणेच बेस कटला मर्ज करत केस कापणार आहे. मध्ये मध्ये थोडे पाणी स्प्रे करावे म्हणजे आपल्याला केस कापायला सोपे जाते. तर कानाजवळील सेक्शनसुद्धा अशाच प्रकारे कट करायचं आहे. मागील गाईडलाईन घेऊन तोच पुढे कट करत जायचं आहे. कानाजवळ केस कापताना बोटांचा आधार घ्या म्हणजे कानाला कात्री लागणार नाही. अशा प्रकारे वरील सेक्शन सोडून तो सुद्धा मी खालील गाईडलाईनना मर्ज करत कट करून घेतला. दुसरी साईड
आता सेकंड साईडला सुद्धा अशाच प्रकारे मागील गाईडलाईन धरून पुढेपर्यंत केस कापायचे आहे, बोटांचा आधार घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मागच्या गाईडलाईन मॅच करून आपण पुढेपर्यंत केस कट करावे. अशा प्रकारे वरील सेक्शन सोडून तो सुद्धा मर्ज करून कट करायचा आहे. आता फ्रंट साईडला येऊन पुढील केस जे आहे ते फोरहेडवर घेऊन कट करायचे आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण राऊंड शेप देता येईल. त्यानंतर मधले केससुद्धा थोडे थोडे 90 डिग्रीमध्ये उचलून कट करायचे आहे. मध्ये पण थोडे एक्स्ट्राचे केस वाढलेले असतात, तर ते सुद्धा कट करायचे आहे. आता ट्रिमरच्या साहाय्याने मी मानेवरील केस काढून घेतले. त्यामुळे हेअरकटला एक छान फिनिशिंग लुक दिसतो. नंतर ड्रायरने व्यवस्थित केस सेट करून घेतले. तर हा आहे फायनल लुक. तर हा आहे हेअर कटचा फायनल लुक. कसा वाटेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.